माझे नाव मनोज रमेश दारराव. मागच्या वर्षी मला त्यात मका करायची होती. आमच्या इथे गोदावरी कृषी सेवा केंद्र आहे गीतेंचं. त्यांनी मला 8199 या वाणाबद्दल माहिती सांगितली आणि तो वाण करायला लावला. आणि मागच्या वर्षी मला 1 एकरमध्ये 52 क्विंटलचं ॲव्हरेज भेटलं आणि पूर्ण मका निघेपर्यंत पूर्ण मका हिरवीच होती आणि खूप चांगला अनुभव आला मला त्याच्यामुळे मी यावर्षी पण तोच वाण केला. म्हणजे याला जास्त औषध मारायची गरज नाही या वाणाला. तर हा किती पण पाऊस येऊ द्या, वारं येऊ द्या, त्याच्यामध्ये तो तग धरून असतो. याचं जे कणीस आहे हे पण खूप असं मजबूत, जाड आणि लांब आहे आणि त्याला कलर पण एक नंबर आहे. ज्या इथं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिचं जेव्हा तो विक्रीसाठी नेला तर इतर वाणांमधून तो वाण वेगळ्याच प्रकारे उठून दिसत होता. त्याच्यामुळे मागच्या वर्षी माझ्या मकाला सर्वात जास्त भाव भेटला. याच्यात ज्या आडव्या लाईनी आहे 18 ते 20 लाईनी आहेत आणि जी उभी लाईन आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 40 ते 50 दाणे एका लाईनमध्ये. या ज्या कणसामधला जो आतमधला बारीक ठुसा आहे त्याच्यामुळं बारीक असल्यामुळे दाण्यांचं प्रमाण याला खूप आहे. यावर्षी पण माझी अशी इच्छा आहे का मला कमीत कमी मागच्या वर्षी एवढं तरी कमीत कमी 50 क्विंटलचं ॲव्हरेज भेटलंच पाहिजे यावर्षी. तर माझं शेत हे रस्त्याला खिडूनच शेत आहे. त्याच्यामुळं येणारा जाणारा शेतकरी मका बघत होता तर तो थांबून माझ्या शेतात यायचा, मका बघायची आणि विचारायचं आजूबाजूला का कोणाची शेती आहे, कोणाची मका आहे. मग मला शेतकऱ्यांचे फोन यायचे का तुम्ही तुमची मका खूप सुंदर आहे, कोणची मका आहे, कोणचा वाण केलेला आहे तुम्ही. 5-6 किलोमीटरच्या परिसरातील 200 ते 300 शेतकऱ्यांनी यावर्षी तो वाण माझ्या गॅरंटीवर इथं केला आहे. त्यांना तो वाण खूप आवडला. तर माझं हे म्हणणं आहे का बाकीच्या शेतकऱ्यांनी पण 8199 हा वाण 100% करावा.